नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओमकार वाघमारे व्लॉग्समध्ये. आणि आजचा व्लॉग आज असं शूट करायचं कारण की नवरात्रीचा 4था दिवस आहे आणि आज जायचे केलंबा देवीला खरोशीला. तर मग भेटूया, आता निघतंय. लावण्य आले आणि दिदी पण येतात, तर मग भेटूया रस्त्यात. तर चला काय पण टाकला आहे निघल्यावर समोरून पोहोचू शकता. आणि हेल्मेट पण घातले पाहिजे कारण की पुढं पोलीस असते, 100% पोलीस असते पुढं. तर समोर तर दाखवत होता काय मला. बाया माझ्या सातजणी माऊल्या जात उतरून बाया कोकणात. आवाज भारी माझा. काय बुलेट ट्रेन बघू शकता. आणि चालल्यावर जाता शकता. आणि तिथल्या वाऱ्यामुळे गॅसाची पण फार वाट लागले आणि कंटेनरी पण आहे. जरी यात असेल तर सावकाश या. आणि आता राहतच गर्दी असेल तर जरा जपूनच या. चला काय व्ह्यू बघू शकता. वारा लागते, ऊन आहे, गाडी असल्यामुळे रास वारा लागते. शकता सह्याद्रीच्या ऋतुशीतला आकारणाला तिथं किती भारी दिसतंय बघू शकता. काय इथं पण जायचे, इथं हे पण एक्सप्लोर करूच आपण. तर चला हॉटेल सातबारा स्टेशन निघाला होता. तर सातबारा उतारा कोणत्या नावाचा येतो नाही माहीत, तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुम्हाला माहीत असेल तर कोणत्या नावाचा येतो. चला माकडं बघू शकता तुम्ही, इथं रास माकडं आहे. आता एक कोणतं मामूस कापूस आहे ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर तुम्हाला दिसलं का नाही ते मला पण नाही माहीत, पण या लाईनला असतानाच माकडं काहीतरी इकडं आलं हेल्मेट कंपल्सरी ठेवा करून ड्रायव्हर असतं त्याकडं, कारण की चेकिंग होतच होतं. आता आम्हाला ना आढळलं कुठं पोलीस पण कुठं असतीलच. आणि सातच्या स्पीडला आहे आम्ही, तरी पण गाडी सावकाशच चालू. आता आम्ही चालवतो फास्ट तर तो आमचा प्रश्न नाही. तुम्ही सावकाशच चालवा पण तुमची सेफ्टी ठेवा तुम्ही. तर गाडीत बघू शकता तुम्ही आता किती ट्रॉफिक येते. अजून पुढे तर असंच आहे, इथं कायच नाही. अवतार आमचा बरा आहे, पण याताना रास म्हणजे असा माहित नाही आता कसं होईल. जातानाच असं झालं तर याताना कसं होईल काय माहित नाही, कारण की रास पब्लिक आहे. काहीच ट्रॉफिक बघू शकता लांब लांबपर्यंत. बाबा बरं तिथं दर्शनाला पण रास गर्दी असेल आणि आधीच घामाघूम झाल्या, आता इथं परत गर्दी लागली. बघू शकता सामान वगैरे घ्यायचं असेल तर इथली जागा बरी आहे होता. चालल्यावर बघू शकता ती बस यायला. तर चला गाईस, गर्दी ना गरम होतो त्याने वेगळाच रास गर्दी बघू शकता तुम्ही. आणि मी पाय पण काहीच नाही घातला, चालेल तर नाहीच लागणार. गर्दी घामाघूम व्हायचं असेल तर नक्कीच यायचं. गर्दी तांबडी चमकते उन्हात ना लाका लाका. तर लाका लाका नाही पाणी पडते लाका लाका शकता पाठीमाग. आणि आता पुढं पण दाखवतो. आल्या आम्ही फायनली आल्या, पोचलो दमून आत्ताशी प्रवेशद्वारावर पोचल्या. बघू शकता प्रवेशद्वार बघू शकता. व्हिडिओ राह चालतंय आल्या अजून तेवढंच चालायचे. चला बाहेर लागल्या. गर्दी नुसती गर्दी नॉनस्टॉप. बघा गर्दी जर दमाचं असेल तर येऊ काहीच. गर्दी बघा गर्दी, रास फॅन आहे म्हणजे काय आता थोडंसं तरी. गर्दी बघा काय नाही बघा.
केसरगाव. नेहा सचिन भोळे राणा कोळी कोपर यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. ग्रामस्थ मंडळ दर्शन पण होईल. बंद अरबी काका पाटील दर्शन कोण पण अलाउड नाही. चला पण घेतलाय अवतार बघा. दर्शन घेतलाय. बाकी एकदम पाठी होती ती. घाम निघले घाम. जर असं मला व्हायचं असेल तर या येऊ शकता. पेक्षा मजा येऊन बघा. बघू शकता नाचल्यावर. आणि कोल्ड प्लेपेक्षा तर इथंच राहत मजा आहे असं मला वाटतं. ते कोल्ड प्लेवाली हिरीत घरी जायला चला. बघू शकता नजारा. उतरता पायऱ्या पडून खाली गेले होते. दाखवतो आता डायरेक्ट आज आपल्या काय पब्लिक नाही. गाईज एकदा व्हिजिट करा नक्कीच करा. दामसाल निघल्या होता आता निघल्या होता. तशी रास गर्दी किती टाईम लागेल काय माहीत नाही म्हणा. एवढी गर्दी आतानी होती तेवढीच गर्दी जातानी पण आहे. बघू शकता काय आत्ताच सगळे निघले आहेत. गर्दी ऊन आणि पाऊस हे आमच्या याला गुंतलेलंच आहे. नावाला गुंतलेलंच आहे ते. वॅगनर पुढं झाल्यावर घरी म्हणजे रस्त्यात तर काय दाखवायला नाही भेटलं कारण की ट्रॉफिक पण रास होते आणि पाऊस पडत होता. रासच पाऊस पडत होता. तर काय आता आल्यावर घरी आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती असंच कंटिन्यू राहा. तर चला बाय गाईज. आणि खरोशीला कोण कोण गेलेला ते कमेंट करा नवरात्रीमध्ये. आणि तुमचे तर काय काय झालेलं नवरात्रीमध्ये ते पण सांग कमेंट करून. तर चला बाय गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.